लाडकीचा 4,800 कोटींचा घोटाळा. कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिशात? लाडकीमुळे सरकारी योजनेचा बट्ट्याबोळ. लाडकी बहीण योजनेत झालेले एक एक घोटाळे आता समोर येऊ लागले. लाडकीच्या मतांच्या बेरजेसाठी सरकार अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात कित्येक महिने पैसे टाकत होतं. यातच आता जवळपास 9,526 निवृत्त सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. या संदर्भात SIT चौकशी करा अशी थेट मागणीच त्यांनी केली आहे. दरम्यान खुद्द महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनीच 26 लाख महिलांची वेगवेगळ्या विभागांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पडताळणी करणार असल्याचं सांगितलंय. बहिणींना पैसे दिले, आनंद आहे, मी त्या स्कीमचं स्वागत करते. पण त्याच्यात जर भ्रष्टाचार होणार असेल आणि तो छोटा मोठा नाही आहे, 4,800 कोटी रुपयाचं स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला आहे. पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे आणि सरकार कबूल करते आहे. डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, म्हणजे डेटाच सांगतोय ना आपल्याला. त्याच्यामुळे मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर SIT बसवा. मी पुन्हा एकदा आपल्यासमोर नमूद करू इच्छिते की जे काही आकडे त्या ठिकाणी समोर येत आहेत, हे माध्यमं असतील किंवा जे काही विरोधक असतील, यांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संदर्भातलं केलेलं नाही आहे. 26 लाखाचा डेटा जर IT डिपार्टमेंटकडून आलेला आहे, आम्हालाही त्या ठिकाणी त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं आहे. जसं जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाने नमो शेतकरीचा ज्या वेळेला डेटा आमच्याकडे दिला, आम्ही 1 महिन्याचा कालावधी घेतला तो क्रॉस व्हेरीफाय करायला. लाडकी बहीण योजनेतल्या या घोटाळ्यानं अनेक सवाल उपस्थित केले. शासकीय यंत्रणांनी बहिणींचा अर्ज स्वीकारताना योग्य छाननी केली नव्हती का? पुरुषांना लाभ देण्यापूर्वी आधार कार्ड सारखी कागदपत्र तपासली नव्हती का? सरकारनं अर्ज नोंदणीआधी निकष का निश्चित केले नाहीत? लाडकीचा लाभ देताना इतर योजनेतील लाभांसंदर्भात पडताळणी का करण्यात आली नाही? एकीकडे 31,000 कोटींच्या कर्जाच्या थकबाकीसाठी शेतकरी आत्महत्या करतायत. त्यात आरोग्यासाठी अवघे 27,000 कोटी आणि शिक्षणासाठी फक्त 7,000 कोटींची वार्षिक तरतूद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. त्यात जवळपास 5,000 कोटी रुपये बोगस लाडक्या बहीण भावांना आंदण देण्यात आले. लाडकीचे लाड पुरवणारी योजनाच आता भ्रष्टाचाराचा अड्डा झाली आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिशात गेले? बोगस लाडकीसह लाडकीचा लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून वसुली होणार का? लाभाचे पैसे चुकीच्या खात्यात जाण्यामागे नेमकं जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.